मोडवर. श्रोते हो, युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर आहे ऑटिझम थेरपिस्ट ऐश्वर्या इंगळे. ऐश्वर्या, नमस्कार. तुझं युवा तरंग ह्या आमच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. सुरुवातीला ऑटिझम थेरपिस्ट म्हटलं की थोडंसं काम चॅलेंजिंग असं वाटतं, तर सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ऑटिझम म्हणजे नेमकं काय? तर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हा एक मेंदूच्या विकासाशी संबंधित एक न्यूरो डेव्हलपमेंटल विकार आहे. अच्छा. म्हणजे ह्याचं मेंदूच्या वाढीशी निगडीत असतं हे सगळं. तर त्या ज्यांना ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हा डिटेक्ट झालाय त्यांना काही गोष्टींमध्ये अडचणी असतात, जसं की संवाद साधणे, सोशल कम्युनिकेशन करणे किंवा सोशल इंटरॅक्शन करणे किंवा पुन्हा पुन्हा तेच बोलणे, रिपिटेटिव्ह बिहेवियर असे त्याचे काही सिम्पटम्स आहेत किंवा स्वमग्नता आपण म्हणतो. तर त्याला ऑटिझम म्हणजे मी सांगू शकेन की हे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे. बर. आणि मग ऑटिझम आता तू काय आहे हे सांगितल्यावरती त्याचं कामाचं स्वरूप थोडंसं चॅलेंजिंग वाटतं, तर तुझं कामाचं स्वरूप नेमकं काय असतं? मी ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरची थेरपिस्ट आहे. मी ऑटिझम थेरपिस्ट आहे. म्हणजे ज्या मुलांना ऑटिझम हा डिटेक्ट झालेला आहे, डायग्नोसिस झालेला आहे, त्यांना त्यांच्यावर इंटरव्हेन्शन म्हणजे उपचार पद्धती किंवा ट्रीटमेंट आपण म्हणतो ते मी करते. त्यांना इंडिपेंडेंट कसं करता येईल, आपला सेल्फ अवेअरनेस कसा वाढवता येईल, आपल्या स्वतःच्या निगडीत ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे स्वतःचे कपडे घालणं किंवा आपलं स्वतःचं खाणं किंवा टॉयलेट ट्रेनिंग करणं, हे स्वतः कसं करता येईल किंवा नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये कसं आपल्याला सामावून घेता येईल, या गोष्टींवर मी काम करते. अच्छा. आणि मग ह्या सगळ्यामध्ये चॅलेंजेस काय असतात? चॅलेंजेस म्हणायला गेलं तर त्यांना त्यांचे खूप बिहेवियरल इश्यूज असतात. म्हणजे बिहेवियर्स येतात त्यात, मारणं, चावणं, काही समजलं नाही तर येऊन मारणं. तर या सगळ्या गोष्टी त्यांना कम्युनिकेट नाही करतायत, त्यामुळे त्यांना ते सांगता येत नाही आई वडिलांना किंवा त्यांच्या आसपासच्या लोकांना की मला नेमकं हवंय काय. त्यामुळे मग त्यांची लिमिटेड कम्युनिकेशन असतं त्यांच्याकडे. कधी कधी मुलं त्यांना बोलता येत नाही, काही मुलांना लिमिटेड वर्ड्स असतात, व्होकॅब्युलरी असते, त्यामुळे त्यांना कम्युनिकेट नाही करतायत. आणि सोशल कम्युनिकेशन हा एक अडचण असल्यामुळे त्यांना जाऊन सांगता येत नाही त्या गोष्टी. त्यामुळे मग असे चॅलेंजेस येतात, तिकडे त्यांना ते मारतात आणि मग चावतात किंवा एक्सप्रेस करणं जे आपण म्हणतो ते एक्सप्रेस त्यांना करता येत नाही. करेक्ट. आणि म्हणून त्यांची चिडचिड किंवा असं काहीतरी होत असेल आणि त्याच्यातनं हे बिहेवियर त्यांचं दिसून येतं. करेक्ट. अच्छा. बर. ऐश्वर्या, तुझ्याशी अजून आम्हाला ह्याबद्दल जाणून घ्यायला आवडणार आहे. तुझं एकंदर काम कसं असतं किंवा त्या दरम्यान इतर जे काही प्रश्न येतात त्या सगळ्याविषयी आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. एक गाणं ऐकू आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा ऐश्वर्याशी गप्पा मारणार आहोत. श्रोते हो, आपण ऐश्वर्याशी बोलतो आहोत आणि ऑटिझम म्हणजे काय किंवा त्याच्याविषयी आपण तिच्याकडनं जाणून घेतोय. तर ऐश्वर्या, पुढे तुला असं विचारायला आवडेल की ह्या थेरपीमध्ये जसं मुलांना ट्रेनिंग देणं किंवा त्यांना सांभाळून घेणं किंवा त्यांना शिकवणं, ह्याचबरोबर पालकांचा सुद्धा हात किंवा त्यांचं सुद्धा योगदान हे खूप मोलाचं आहे ह्यांच्या प्रवासामध्ये, नाही का? तर त्यांना प्रशिक्षण देणं किंवा बिहेवियरल टिप्स देणं हा सुद्धा एक भाग असतो का ह्याच्यामध्ये? हो, हा सर्वात महत्वाचा भाग आहे खरं म्हणायला गेलं तर. कारण पालकांना शिकवणं, पालकांना एज्युकेट करणं या बाबतीत हे खूपच इम्पॉर्टंट असतं. त्याचा अवेअरनेस म्हणजे आधी पहिली गोष्ट म्हणजे ते माहीत असणं की त्याला ऑटिझम आहे किंवा एखाद्या मुलाला ऑटिझम म्हणजे काय ते सांगणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि त्याप्रमाणे जर त्या पालकांना हे कळलं की मग आपण त्यांना
पुढे कसं जायचं, त्याच्याबद्दल काय करायचं, कशा गोष्टी त्यांना शिकवायच्या, त्याबद्दलचं ट्रेनिंग देणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि आमचा हा खूपच इंटिग्रल पार्ट असतो ऍज अन ऑटिझम थेरपिस्ट. आणि मग एखादं मूल जेव्हा तुमच्याकडे येतं थेरपीसाठी, तर साधारण म्हणजे प्रत्येकाचं बिहेवियर किंवा त्याचं ग्रास्पिंग म्हणा किंवा हे सगळं वेगळं असेल, पण साधारण किती कालावधी लागतो ह्या सगळ्या गोष्टी, ट्रेनिंग जे बेसिक ट्रेनिंग असतं ते त्यांना शिकवण्याकरता किंवा ते शिकण्याकरता? सो आता कालावधी म्हणलं, जसं तुम्ही करेक्टली म्हणालात की हे प्रत्येकावर डिपेंडेंट असतं आणि हा स्पेक्ट्रम डिसऑर्डर असल्यामुळे त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी असलेल्या असतात. त्यामुळे प्रत्येक मुलाचं हे वेगवेगळं असतं. असं त्यांच्या क्षमता, त्यांच्या गरजा ह्या खूप वेगवेगळ्या असतात. त्यामुळे असं एक ठराविक वेळ अशी नसते किंवा ठराविक काल असा नसतो. प्रत्येक मुलावर ते डिपेंडेंट असतं. त्यामुळे ते काही मुलांना लगेच ग्रास करतात आणि लगेच समजतात गोष्टी, तर काही मुलांना वेळ लागतो. पण साधारणतः असं हे कालावधी हे प्रत्येकाच्या क्षमतेवर आणि गरजांवर डिपेंडेंट असतात. अच्छा. आणि मग ह्याच्यामध्ये पालकांनी एक्सेप्ट करणं ती गोष्ट आणि मग मुलांना तसं सावरणं किंवा त्यांना त्यांच्याबरोबर वावरणं, ह्यामध्ये म्हणजे प्रत्येक वेळेला एक्सेप्टन्स असतो का नसतो, किंवा कसं सामोरं जातात तुम्ही सुद्धा आणि ते सुद्धा, पालक सुद्धा? सो मी मगाशी म्हणलं तसं काही आता ऑटिझम अवेअरनेस खूप झालाय आता याच्या प्रमाणात, पण तरी काही प्रमाणात तो अजूनही दिसत नाही. त्यामुळे काही लोकांना त्याची अजून माहिती नाहीये. तर जे कोणी म्हणजे आम्ही ज्यांना थेरपी देतो ते पालक आमच्याकडे येतात, पहिले जर त्यांना माहित नसेल काय आहे किंवा काय होतंय मुलाकडे बघून, तर ते आम्ही त्यांना समजावतो. ऑटिझम म्हणजे काय समजावतो, त्याचे काय सिम्पटम्स असतात, त्याच्यामुळे काय त्यांना म्हणजे मानसिक, शारीरिक सगळ्या गोष्टींचा आढावा पहिले आम्ही त्यांना देतो. आणि ते समजावल्यानंतर मग त्यांना आम्ही कसं आता त्याच्या पद्धतीने त्यांना मुलांच्या वागणुकीसाठी किंवा त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि पालकांच्याही मानसिक आरोग्यासाठी आम्ही त्यांना दिशा दाखवतो. त्यांच्या भावनिक गरजा, मुलांच्या भावनिक गरजा किंवा पालकांच्या सुद्धा मुलांच्याकडनं काय अपेक्षा आहेत ते समजून घेतो आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना दिशा दाखवतो. अच्छा, बरं. ऐश्वर्या, अजून काही गोष्टी आहेत तुझ्याशी आम्हाला बोलायच्या आहेत, तुझ्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. काही संदेश आपण ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा ऐश्वर्याशी गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा FM गोल्ड. कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर, तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण ऑटिझम थेरपिस्ट ऐश्वर्या इंगळे हिच्याशी गप्पा मारतोय आणि ऑटिझम विषयी जे आपल्याला प्रश्न असतात किंवा ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात ते आपण तिच्याकडनं जाणून घेतो आहोत. ऐश्वर्या, तुला पुढे मला असं विचारायला आवडेल की ह्यासाठी काही विशेष कोर्स किंवा सर्टिफिकेशन असं काही असतं का, किंवा मूळ शिक्षण कशातनं करावं लागतं? हो, मूळ शिक्षण म्हणजे बॅचलर्स आपली डिग्री असते ती सायकोलॉजी घेतलं तर त्याच्यामुळे आपल्याला त्या दिशेने प्रवास करायला इझी होतं. दुसरं म्हणजे मास्टर्स इन क्लिनिकल किंवा काउन्सिलिंग सायकोलॉजी. मग त्याच्या पुढे कोर्सेस असतात, जसं की BEd करता येतं आपल्याला स्पेशल एज्युकेशन मध्ये किंवा ऑटिझम मध्ये किंवा इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी मध्ये BEd करता येतं. त्यानंतर काही ट्रीटमेंट किंवा थेरपी कोर्सेस असतात, जसं की ABA थेरपी, CBT थेरपीज. तो या सगळ्या थेरपीज आपण थेरपीच्या हिशोबाने आपण कोर्सेस सुद्धा करू शकतो मास्टर्स घेतल्यानंतर. पण बेसिक सायकोलॉजीचं बॅकग्राऊंड असणं इम्पॉर्टंट असतं. अच्छा. आणि मग हे जे कोर्सेस तू सांगितलं, आता सायकोलॉजी म्हटल्यावरती बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होत असणार, पण त्याच्यानंतर जे हे स्पेशलायझेशनचे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये साधारण काय सांगितलं जातं किंवा कुठल्या गोष्टींमुळे ते वेगळे आहेत किंवा त्याच्यातनं उपयोग जो होतो किंवा मदत होते ह्या सगळ्यामध्ये प्रशिक्षण द्यायला मुलांना किंवा पालकांना, तर काही टिप्स किंवा हे काय असतं म्हणजे नेमकं? सो आता माझा अनुभव बघायला गेला तर मी काउन्सिलिंग सायकोलॉजी केलंय. त्या काउन्सिलिंग सायकोलॉजीमध्ये बरेचसे
जे काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं कोणालाही, पेरेंट्सना किंवा ऍडल्ट्सना किंवा अजून मुलांना, तर त्या संदर्भात आपल्याला ते प्रशिक्षण ऑलरेडी असल्यामुळे, आपल्याकडे ते स्किल असल्यामुळे इझी पडतं आपल्या त्यांच्या म्हणजे मुलांच्या पेरेंट्सना, पालकांना समजावणं की त्यांच्या हिशोबाने किंवा त्यांना त्यांचे भावनिक विचार मनात घेऊन कसं त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो, थोडंसं कसं एम्पथेटिक होऊन हे संवाद साधता येतात, त्यामुळे आपल्याला हेल्पफुल होतं. दुसरं म्हणजे ऑटिझमचा जर तुम्ही कोर्स केला असेल तर त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला असते. तुम्ही जेव्हा एखादी थेरपी घेताय तर ते का होतं, त्या मुलासाठी कुठले थेरपीज इम्पॉर्टंट आहेत किंवा कुठल्या स्ट्रॅटेजीज वर्कआउट होतील, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एक आढावा असतो. आणि दुसरं म्हणजे तो मुलगा कसा बिहेव करेल किंवा त्या पद्धतीने, त्या मुलाच्या पद्धतीने किंवा त्या मुलाच्या गरजांच्या हिशोबाने आपण जर एखादा सेशन प्लॅन करून दिला किंवा त्या पद्धतीने थेरपी स्टार्ट केली तर ते आपल्याला त्याची माहिती ऑलरेडी असते किंवा त्याचा जो बेस आपण म्हणतो की ऑटिझम म्हणजे काय आहे किंवा काय त्याच्यामुळे काय होऊ शकतं, काय कॉन्सिक्वेन्सेस असू शकतात किंवा त्या मुलांच्या आईवडिलांना आपण कसं मार्गदर्शन करू शकतो हे आपल्याला माहित असतं, कारण आपल्याला त्याची पूर्णपणे माहिती असते. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ऍज अ थेरपिस्ट तुम्हाला त्याची माहिती असणं की तुम्ही काय त्या मुलाकडनं एक्सपेक्ट करताय किंवा पालकांकडनं एक्सपेक्ट करताय. बरोबर, कारण तू म्हणालीस तसं प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि त्यामुळे त्यांचं रिॲक्ट करण्याचं सुद्धा वेगवेगळं एक्सप्रेस करण्याच्या सुद्धा पद्धती वेगळ्या असतात आणि ते एक्सप्रेस करू शकत नाहीत, म्हणून काय काय होतं हे तू आम्हाला सांगितलंस. तुझ्याकडून अजून आम्हाला जाणून घ्यायचं एक गाणं ऐकूया आधी. श्रोते हो, ऐकत रहा FM गोल्ड. तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा, आणि आज आपण ऑटिझम थेरपिस्ट ऐश्वर्या इंगळे हिच्याशी गप्पा मारतोय आणि तिच्याकडून जाणून घेतो आहोत. ऐश्वर्या, पुढे विचारायला आवडेल तुला की ह्या क्षेत्रात काम करत असताना मानसिक संतुलन कसं राखलं जातं, कारण कुठल्याही जेव्हा वेगळ्या मानसिकतेत आपण काम करत असतो किंवा वेगळ्या सिच्युएशनमध्ये आपण असतो त्यावेळेला आपल्या मनावर सुद्धा नकळत काहीतरी परिणाम होत असतो आणि त्याच्यातनं बाहेर पडून किंवा हे रोजच्या रोज आपलं काम करणं आणि त्याच्यातनं चांगले रिझल्ट्स देणं हे थोडंसं म्हटलं तर कठीण वाटतं जेव्हा ती गोष्ट आपल्याला माहिती नसते. तर काय सांगशील, कसं काय हे केलं जातं? बरोबर प्रश्न, अगदी एकदम उत्तम प्रश्न आहे. कारण मानसिक संतुलन जेव्हा आपण दुसऱ्यांचं म्हणजे थेरपिस्ट आपण बघत असतो तेव्हा आपलंही मनाचं संतुलन राखलं पाहिजे. तर त्यासाठी बरेच वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तुम्ही रेग्युलर थेरपीज घेऊ शकता. सो ऍज अ थेरपिस्ट तुम्ही रेग्युलर थेरपीज घेऊ शकता. तुम्ही मेडिटेशन, छंद जोपासू शकता, बाकीचे वेगळे काही, किंवा आता माझा विचारशील तर मी आपलं प्रोफेशनल नेटवर्किंग आपण ज्याला म्हणतो की आम्ही एकमेकांशी आमचे अनुभव शेअर करतो. आता माझी जी टीम आहे त्यांच्याबरोबर मी जर अनुभव शेअर केले तर त्याच्यातून आम्हाला एक आउटपुट मिळतं आणि मग आम्ही एकमेकांशी त्याबद्दल डिस्कशन केल्यानंतर आमचं सुद्धा मन हलकं होऊन जातं. जसं आपण थेरपिस्टशी बोलू शकतो, संवाद साधू शकतो आणि आपल्या मनातल्या गोष्टी बोलू शकतो, तसंच अनुभव शेअर केल्यानंतर आपलं थोडंसं मन हलकं होतं आणि मग त्या बाबतीत आपण जास्त विचार नाही करत. थोडंसं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर बाकीचे जे इतर छंद आपण जोपासू शकतो. थोडंसं स्वतःवर सेल्फ केअर रुटीन करू शकतो किंवा बाउंड्रीज, आपण स्वतःला एक बाउंड्री देऊ शकतो की ओके हे इथे आपण मर्यादा पाळू शकतो, असं भावनिक मर्यादा किंवा वेळेच्या मर्यादा. बरोबर, कारण म्हणजे थोडंसं डायव्हर्जन केलं त्या विषयातनं किंवा वेगळ्या विषयावरती चर्चा करणं किंवा वेगळं पुस्तक वाचणं, वेगळ्या लोकांना भेटणं, यातनं सुद्धा आपण त्याच्यातनं थेरपी मिळाली असं म्हणायला हरकत नाही आणि ह्याचा तुम्हाला फायदा होतो असं तू म्हणालीस. एक जाता जाता मला एक लक्षात राहणारा असा छान अनुभव काय आहे तो मला ऐकायला आवडेल. हा नेहमीच लक्षात राहणारा अनुभव असतो जेव्हा आमच्याकडे मुलं येतात. आम्ही त्यांना एखादी गोष्ट शिकवतो किंवा
अगदी छोटे छोटे रिस्पॉन्सेस जरी आम्हाला त्याच्याकडनं मिळतात आणि आई वडिलांकडनं पण तेवढाच सपोर्ट मिळतो. हं. आणि आई वडिलांचे आमच्याकडे आम्हाला फीडबॅक्स येतात किंवा व्हिडिओज थ्रू आम्हाला पाठवलं जातं की आज मुलाने असं असं केलं. मग ती कितीही छोटी गोष्ट असली हं. तरी ती आमच्यासाठी खूप तो दिवस आमचा होऊन जातो हं. आणि आम्हाला त्याच्यातनं खूप बरं वाटतं. आणि लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादं मूल आम्ही त्यांना समजावून किंवा त्या पद्धतीने थेरपी देऊन आई वडिलांच्या सपोर्टने, स्कूलच्या सपोर्टने, अशा सगळ्यांच्या सपोर्टने जेव्हा त्या मुलाचं म्हणजे आम्ही म्हणतो की थेरपी आता गरज नाही अशी जेव्हा वेळ येते हं. तेव्हा मला म्हणजे ते अगदी लक्षात राहण्यासारखं असतं. अच्छा, असं पण होतं की काही काळाने जर का सगळं व्यवस्थित झालं तर त्या मुलाला पुढे थेरपी लगेच घेण्याची गरज पडत नाही किंवा काही अगदीच काळाने अगदी. घ्यावी लागते, असं असतं का? हो हो हो, नक्कीच. असं नाहीये की लाईफ लॉंग थेरपी गरजेची आहे. तर तुम्हाला खूप व्यवस्थित एक दिशा मिळाली आहे, सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि तुम्ही त्या थेरपीशी रिलेटेड गोष्टी, स्ट्रॅटेजीज यूज करताय, तर नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये त्या मुलाला इन्क्लुझिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये जर तो असेल आणि त्याला स्वतः सगळं इंडिपेंडेंटली करता येत असेल तर नक्कीच थेरपी विन ऑफ होऊ शकते. आणि अशी मुलं आहेत ज्यांच्या थेरपीज पण विन ऑफ झालेल्या आहेत. तर अच्छा. असं हेही करता येतं. तू मला एका मुलाचं उदाहरण सांगत होतीस की त्याला सुद्धा असंच ऑटिझम आहे आणि त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न, आजूबाजूच्या त्याच्या लोकांनी प्रयत्न करून आता तो 10वी-12वी मध्ये आहे आणि तो जातोय, एकटा येतोय, हे सगळं हो, तो हो. इंडिपेंडेंटली करतोय, हे तू आम्हाला सांगितलंस. तर Yes. खरंच म्हणजे जरी कितीही मोठा प्रॉब्लेम असेल तरी त्याला योग्य दिशा किंवा मार्गदर्शन मिळालं, सपोर्ट मिळाला सगळ्यांचा, तर त्याच्यातनं नक्कीच बाहेर पडता येतं किंवा काहीतरी आपल्याला सोल्युशन त्याच्यावरती नक्कीच मिळू शकतं. हे ह्या उदाहरणातनं खरंच आपण घेण्यासारखं किंवा समजण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि ऐश्वर्या, तू आम्हाला ही जी काही माहिती दिलीस आणि ह्याच्याविषयी आम्हाला सांगितलंस, मनामध्ये ना बरेच प्रश्न असतात जेव्हा मानसिक आरोग्य दिन आत्ता नुकताच झाला आणि मनामधले अनेक प्रश्न असतात ह्या निगडीत, पण जे मोकळ्या मनाने बोलले जात नाहीत किंवा काहीतरी वेगळा अँगल त्याला दिला जातो. पण अशा जेव्हा चर्चा होतात किंवा अशा थेरपिस्टशी आम्ही जेव्हा संवाद साधतो त्यामुळे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना सुद्धा खूप आमच्या माहितीमध्ये भर पडते. आणि अशीच तू छान माहिती दिलीस, अनुभव सांगितलेस, त्याबद्दल आमच्या FM गोल्ड कार्यक्रमामध्ये, युवा तरंग ह्या कार्यक्रमामध्ये तुझं धन्यवाद मी तुला म्हणते. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीकरता तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच.